बघता बघता बाप्पांचा 5वा दिवस उगवला आणि नमस्कार मंडळी, मी कोमल. तर आज गणपतीचा 5वा दिवस होता आणि आज गौरी देखील येणार होत्या. त्यामुळे सकाळी उठल्यापासूनच धावपळ चालू होती आणि इकडे गौरींच्या साड्या देखील पिको फॉल करण्यासाठी टाकल्या होत्या. मग त्याच आणायला गेले, सृष्टीला सोबत घेऊन गेले होते आणि येताना झेंडूची फुलं दिसले. मग ती फुले पण घेऊन आले आणि घरी आल्यावरती ननंदूबाई आणि सासूबाई करंजा आणि लाडू वगैरे करत होत्या. लाडू करून झाले होते, मग ते करंजा करत होत्या आणि इकडे दुपारी बाबा आले होते. तर बाबा बबड्याला डान्स शिकवत होते आणि बबड्याही त्यांचं ऐकत होता. ते म्हणेन तसं डान्स करत होता आणि इकडे लगेचच गौऱ्यांना साड्या नेसवायला घेतल्या आणि त्यांचा सगळा साज वगैरे खाली काढून ठेवला होता. असं साज वेगवेगळा ठेवला तर त्यांचा गुंता वगैरे होत नाही आणि आम्ही दरवेळेस तसंच करतो, वेगवेगळा साज करून ठेवतो. त्यानंतर लगेचच रांगोळी वगैरे काढायला घेतली, कारण की 4 वाजले होते आणि गौरींचं आगमन करायचं होतं आणि 5:15 5:30 पर्यंतच टायमिंग होता. त्यामुळे मग 7 बायकांना बोलवलं आणि गौरीचं पूजन वगैरे करून घेतलं बाहेर. 7 बायकांनी त्यांना छान असं हळदी कुंकू लावून पूजन वगैरे केलं आणि त्यानंतर मग आगमनाची तयारी केली. आणि गौरी घरात आल्यावरती खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की त्या आज जाऊच नयेत. खूप छान वाटत होतं. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या आणि त्या ज्या दिवशी येतात त्यांचा चेहरा खूप हसरा असतो आणि त्या ज्या दिवशी जातात त्यांचा चेहरा एकदम रडका झालेला असतो. जणू काही त्या खरंच रडतायत असंच वाटतं. त्यानंतर मग आज पहिल्या दिवशी सगळ्यांनी ओटी वगैरे भरून घेतली त्यांची आणि पहिल्या दिवशी आज भाजी भाकरीचाच निवेद असतो देवींना. त्यानंतर मग संध्याकाळी भाकरी वगैरे बनवून ठेवायच्या. त्यानंतर त्यांना मस्तपैकी दागिने वगैरे घातले आणि दागिने घातल्यावर खूपच सुंदर वाटत होत्या. त्यानंतर मग सर्वांनी चहा वगैरे घेतला आणि बबड्याची मस्ती तर चालूच असते कधी पण. आणि इकडे संध्याकाळी लगेच आरतीची तयारी वगैरे झाली आणि गौरींना नैवेद्य वगैरे दिला भाजी भाकरींचा. त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला सोयाबीनची भाजी आणि भाकरी बनवली होती. बाय.